वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड नगर परिषदेची नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमळावर मात करून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पक्षाच्या उमेदवार फरीदा बानू शफी पुंजानी या AIMIMचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या मातोश्री यांनी भरघोस मताने दणदणीत विजय मिळवला आहे। या विजयामुळे कारंजा शहराच्या राजकारणावर कमळावर मात करून AIMIMची ताकद अधिक बळकट झाली। निवडणूक निकाल जाहीर होताच AIMIM कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला। सर्वसामान्य नागरिकांसह विविध समाज घटकांनी फरीदा बानू शफी पुंजानी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत स्पष्ट कौल दिल्यानं या निकालातून दिसून येतं। विजयानंतर प्रतिक्रिया देताना फरीदा बानू शफी पुंजानी यांनी कारंजा शहरातील सर्व मतदारांचं मनपूर्वक आभार मानलं। शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर प्राधान्यानं काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार केला जाईल असा विश्वासही त्यांनी दिला। AIMIM चे 16 निवडणूक निवडून आले तर भारतीय जनता पार्टीचे 13 नगरसेवक विजय झाले असून अजित पवार गटाचा घड्याळ चिन्हावर 1 नगरसेवक निवडून आला, तसेच अपक्षामध्ये नारळ चिन्हावर विजय झाला आहे। निवडणूक निकाल चालू असताना पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता आणि यावेळी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून आला नाही आणि शांततेमध्ये ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली। जनमत लाईव्ह न्यूज करता ज्ञानेश्वर वरकट यांची रिपोर्ट, वाशिम। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।